काय सगळे मस्त मजेत ना. तर आपण मागे काय होतं डेव्हलपमेंट ऑफ ओरल कॅव्हिटी संपवली होती. काय केलं होतं आपण डेव्हलपमेंट ऑफ ओरल कॅव्हिटी संपवली होती. म्हणजे काय होतं मॅक्झिलरचं फॉर्मेशन, मॅन्डिबलचं फॉर्मेशन, टंगचं फॉर्मेशन, पॅलेटचं फॉर्मेशन वगैरे कसं येते काय त्यामध्ये असणारे क्लिनिकल कन्सिडरेशन काय असतात ते आपण काय केलं होतं सगळं काय केलं होतं व्हिडिओमध्ये कव्हर केलं होतं. आज आपण चॅप्टरमध्ये बघणार आहे डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ द टीथ. काय म्हणलं मी डेव्हलपमेंट अँड ग्रोथ ऑफ द टीथ. म्हणजे बाबा डेव्हलपमेंट कशी होते म्हणजे तुझ्या याच्या मॅन्डिबल जे मॅक्झिलर ते मॅन्डिबल तुझे डेव्हलप झालेत. आता काय झालं ते डेव्हलप झालं त्याच्यामध्ये तुझ्या कसं टूथचं फॉर्मेशन कसं म्हणलं मी तुझ्या टूथचं फॉर्मेशन कसं केलं जातं तर आता आपण ह्या चॅप्टर मध्ये काय करणार आहे बघणार तर आपण या चॅप्टर मध्ये बघणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा बघा जी प्रिमिटिव्ह म्हणजे काय म्हणलं आता मी जी आपली ओरल कॅव्हिटी काय आपली जी ओरल कॅव्हिटी कशाने लाईन केली आहे आपली जी ओरल कॅव्हिटी कुठल्या एपिथेलियम लाईन केली दॅट इज नथिंग बट लाईन बाय स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम कशाने लाईन केली आहे स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियमने काय केली लाईन केली त्यालाच आपण काय म्हणलं जात असतो त्याला आपण म्हणलं जातं ओरल इपिथेलियम काय म्हणलं त्याला ओरल इपिथेलियम डिफाईन ओरल इपिथेलियम म्हणजे डिफाईन ओरल इपिथेलियम जर असं म्हणलं द प्रिमिटिव्ह ओरल कॅव्हिटी इज अ लाईन बाय स्ट्रॅटिफाईड स्क्वॅमस इपिथेलियम इज कॉल्ड ॲज अ ओरल इपिथेलियम त्याला काय म्हणतात ओरल इपिथेलियम. आता ह्या ओरल इपिथेलियम पासून नंतर कशाचं फॉर्मेशन होतं प्रायमरी इपिथेलियल बँडचं फॉर्मेशन होतं कशाचं फॉर्मेशन ही जी ओरल कॅव्हिटी ह्याच्यापासून एक इपिथेलियल बँड काय जातं एक प्रायमरी इपिथेलियल असं काय जातं एक बँड काय जातं असलं जातं असं मॅन्डिबल आणि मॅक्झिलर मध्ये काय जातं असं एक काय जातं बँड असतो असं यू शेप काय जातं बँड काय जातं फॉर्मेशन केलं जातं असं. त्यानंतर याच्यात न्यूरल क्रेस्टल्स ओरिजिन आता काय झालं त्याच्यानंतर न्यूरल क्रेस्टल्स ऑफ ओरिजिन पासून येतो पुढे काय डेव्हलपमेंट काय जातं होतं न्यूरल क्रेस्टल्स ऑफ ओरिजिन मी तुम्हाला सांगितलं होतं न्यूरल क्रेस्टल्स सर मला हे आठवतंय की मागच्या वेळेस आपण 3 लेयर शिकले होते एंडोडर्म मेसोडर्म एक्टोडर्म काय तर म्हणून होतं आणि न्यूरल क्रेस्टल काय तर एंडोडर्मच्या तिथं होतं वाटतं मला वाटतंय मी असं बघितल्यासारखं वाटतंय एंडोडर्मच्या तिथं होतं एंडोडर्मच्या तिथं न्यूरल क्रेस्टलचं ओरिजिन असतंय न्यूरल क्रेस्टल इज एंडोडर्म इन ओरिजिन नाही न्यूरल क्रेस्टल इज एक्टोडर्मल इन ओरिजिन कसलं ओरिजिन असतात एक्टोडर्मल ओरिजिन. मग एक्टोडर्मल ओरिजिन म्हणजे न्यूरल क्रेस्टच्या ओरिजिन पासून कशाचं फॉर्मेशन डेंटल लामायना म्हणजे सर डेंटल लामायना एंडोडर्मल इन ओरिजिन बरोबर. कसं बाबा न्यूरल क्रेस्टल जर आपलं एक्टोडर्मल इन ओरिजिन असेल तर डेंटल लामायना कसला असणार एक्टोडर्मल इन ओरिजिन असणार कसं ओरिजिन असणार एक्टोडर्मल इन ओरिजिन असणार न्यूरल क्रेस्टल एक्टोडर्मल ओरिजिन पासून तर त्यापासून डेंटल लामायना आणि डेंटल लामायना याचं फर्दर डेव्हलप करून ते काय केलं जातं टूथ सॉकेटचे फॉर्मेशन करतात तिथून तुला काय जातं टीथचे काय जातं डेव्हलपमेंट काय जातं केलं जातं असं कशाची डेव्हलपमेंट करते टीथची डेव्हलपमेंट असते. त्यानंतर टू स्टेजेस चालू आहेत त्यामध्ये मॉर्फोलॉजिकल स्टेजेस असतात आणि हिस्टोलॉजिकल काय जातं स्टेजेस काय जातं असलं जातं असं मॉर्फोलॉजिकल मध्ये 4 असं हिस्टोलॉजिकल मध्ये काय जातं 5 असं ते आपण काय करणार पुढे काय जातं शिकणार आहे. त्यानंतर आता बघूया आपण घेऊया डेंटल लामायनाला घेऊया आता काय करूया डेंटल लामायनाला उचलूया. आता सर म्हणजे नेमकं डेंटल लामायना म्हणजे काय असं डेंटल लामायना म्हणजे काय सर डेंटल लामायना कसं असतं हॉर्सी शेप स्ट्रक्चर असते कसलं शेप स्ट्रक्चर असतं हॉर्सी शेप स्ट्रक्चर असते. ह्याच्यामध्ये डेंटल लामायनामध्ये सगळे प्रायमरी टूथचं फॉर्मेशन होतं सर प्रायमरी टूथ म्हणजे याच्यासाठी डेसिडियस टूथ म्हणजे याच्यासाठी हे काय असले ते दुधाचे हा दॅट इज नथिंग बट प्रायमरी टूथचं म्हणजे डेसिडियस टूथचं फॉर्मेशन कशामध्ये डेंटल लामायनामध्ये किती असतात आपल्यामध्ये 22 किती असतात 10 वरती 10 खाली 10 एका आर्स मध्ये 5 एका आर्स मध्ये 5 5 5 5 4 5 चोक 20 किती दात असतात 20 आणि परमनंट किती असतात 32 आणि प्रायमरी किती असतात 10 प्रायमरी किती असतात 20 आता डेंटल लामायनाचं फॉर्मेशन 6 वीक ऑफ इंट्रायुटेरन लाईफ मध्ये फॉर्मेशन होतं कशामध्ये याचं फॉर्मेशन इट फॉर्म द 6 वीक ऑफ इंट्रायुटेरन लाईफ 6 वीक ऑफ इंट्रायुटेरन काय जातं लाईफ असं 6 वीक ऑफ इंट्रायुटेरन लाईफ. त्यानंतर आता ही जे असं बघू की नंतर डेंटल लामायनाचं याचं फॉर्मेशन होतं त्याला फॉर्मेशन करायसाठी 2 गोष्टी एक असतात एक म्हणजे असतात वेस्टिबल लामायना एक असते डेंटल लामायना आणि एक असते वेस्टिबल लामायना. आता जी ओरल कॅव्हिटीचं इनर स्ट्रक्चर आहे काय म्हणलं मी जे ओरल कॅव्हिटीचं इनर स्ट्रक्चर इज कॉल्ड डेंटल लामायना त्याला काय म्हणलं जातं डेंटल लामायना म्हणजे आउटर स्ट्रक्चर आहे त्याला म्हणलं जातं वेस्टिबल लामायना. आता त्यांच्या नावातच आहे डेंटल लामायनाचं फॉर्मेशन काय आहे वेस्टिबल लामायनाचं सगळ्यात पहिल्यांदा आपण डेंटल लामायनाचं बघूया. डेंटल लामायना म्हणजे सर मी बघा सांगितलं होतं कशाचं फॉर्मेशन करतात डेसिडियसचं काय जातं फॉर्मेशन काय जातं कशाचं फॉर्मेशन करतात डेसिडियसचं फॉर्मेशन करतात ओरल एक्टोडर्म प्रॉलिफराइड्स फ्रॉम द प्रायमरी इपिथेलियल काय जातं बँड असतात म्हणजे डेंटल लामायनामध्ये काय कशाचं फॉर्मेशन केलं जातं सर डेसिडियस टूथ असतात आणि डेंटल लामायना इज आउटर स्ट्रक्चर बरोबर डेंटल लामायना आउटर स्ट्रक्चर नाही डेंटल लामायना इज इनर स्ट्रक्चर म्हणजे ह्याच्यामध्ये किती असतात टोटल 10 टीथ असतात टोटल किती असतात 10 म्हणजे बघ आता जर मी हा जर मॅक्झिला कन्सिडर केला इथून जर केलं इकडे 5 सॉकेट आहेत 1 2 3 4 5 सॉकेट ह्या साईडला किती 5 सॉकेट म्हणजे एका मॅक्झिला मध्ये किती झाले 10 दुसऱ्या मॅन्डिबल मध्ये किती झाले 10 म्हणजे टोटली किती झाली 20 टीथ काय झाली फॉर्मेशन झाली.
आता डेंटल लमाइन हे जे दोन पार्ट असतात, एक म्हणजे काय असतं सक्सेशनल लमाइन असतं आणि एक म्हणजे काय असतं ऍक्सेशनल लमाइन असतात. सक्सेशनल लमाइन म्हणजे काय केलं जातं, एक लिंग्वल एक्सटेन्शन असतं. काय जातं, एक लिंग्वल एक्सटेन्शन असतं. ह्याच्यापासून काय केलं जातं, तुझे परमनंट इन्सायझर्स, कॅनाइन्स आणि प्रीमोलर्स काय केलं जातं, सक्सेशनल लमाइन परमनंट इन्सायझर्स, कॅनाइन्स आणि प्रीमोलरचं काय जातं फॉर्मेशन काय जातं केलं जातं असं. आणि ऍक्सेशनल लमाइन असतं. काय जातं ऍक्सेशनल लमाइन असतं. ऍक्सेशनल लमाइनापासून तिचे जे परमनंट मोलर्स असतात, काय जे असतात ते परमनंट मोलर असतात, त्याचं काय जातं फॉर्मेशन काय जातं केलं जातं असं. म्हणजे डेंटल लामायना काय म्हणलं मी, डेंटल लामायना म्हणजे दोन याच्या साईड येतात, एक म्हणजे सक्सेशनल आणि एक म्हणजे ऍक्सेशनल लामायना. सक्सेशनल पासून काय परमनंट इन्सायझर्स कॅनाइन प्रीमोलर्स असतात आणि दुसरं कुठलं असलं जातं सक्सेशनल, दॅट इज नथिंग बट कुठलं असतं परमनंट मोलर. सक्सेशनल लामा इज नथिंग बट लिंग्वल एक्सटेन्शन. सक्सेशनल लामा इज लिंग्वल एक्सटेन्शन आणि ऍक्सेशनल लामा इज नथिंग बट डिस्टल एक्सटेन्शन. काय जातं याच्यासाठी ऍक्सेशनल लामा इज काय याच्यासाठी डिस्टल एक्सटेन्शन काय जातं असलं जातं असं. त्यानंतर बघूया वेस्टिब्युलर लामायना. काय म्हणलं वेस्टिब्युलर लामायना. वेस्टिब्युलर लामायना म्हणजे काय जातं, दिस इज द हेल्प इन्फॉर्मेशन ऑफ द वेस्टिब्युल, दॅट इज लिप अँड चीक वेस्टिब्युल म्हणजे लेबियल वेस्टिब्युल, बक्कल वेस्टिब्युल, जे वेस्टिब्युल्स असतात ते वेस्टिब्युलचं फॉर्मेशन करायला काय जातं वेस्टिब्युल लामायना काय जातं, त्याचं महत्वाचं काय जातं असलं जातं असं. आणि डेंटल लामायना काय म्हणजे मी डेंटल लामायनाचा जो रिमिनंट असतो, म्हणजे डेंटल लामायनाचे काय जातं काही सेल्स असतात रिमिनंट किंवा असे काय जातं रिमिनंटचे सेल्स असतात, इज नोन ॲज असं रिमिनंट नोन ॲज द रेस्ट ऑफ सिरीज. काय म्हणलं जातं असं त्याला, रिमिनंट नोन ॲज द रेस्ट ऑफ द सिरीज. म्हणजे आजच्या पार्ट मध्ये आपण काय म्हणजे आज काय केलं आपण डेंटल लामायना काय जातं झाला. तर डेंटल लामायच्या नंतर आपण याच्या पुढची स्टेज बघण्यात त्याची नदी बट टू डेव्हलपमेंट, दॅट इज नथिंग बट मॉर्फोलॉजिकल आणि हिस्टोफिजियोलॉजिकल स्टेज डेव्हलपमेंट कशात ते आपण बघणार आहे. स्टेजेस आपल्याकडे काय जातं चार मॉर्फोलॉजिकल काय जातं स्टेजेस काय जातं असलं जातं सर. किती असतात चार, एक म्हणजे बर्ड, बर्ड नंतर कॅप, कॅप नंतर अर्ली बेस स्टेज, अर्ली बेस स्टेज नंतर ऍडव्हान्स बेस स्टेज, सगळ्यात शेवटी एक असते दॅट इज नथिंग बट असतं रूट फॉर्मेशन. एक असते 5 स्टेप असतात त्यामध्ये आपण शेवटी काय असतं रूट फॉर्मेशन. शेवटी काय असलं जातं असं हार्टविक रूट फॉर्मेशन एक काय जाते यामध्ये काय जातं असले जात असते. आता ह्यामध्ये नंतर मॉर्फोलॉजिकल फीचर बघतोय आपण, म्हणजे काय बघतोय मॉर्फोलॉजिकली बघतोय. मॉर्फोलॉजिकली म्हणजे याचा अर्थ काय जातात बाहेरचा अपीअरन्स, म्हणजे एक्झॅक्ट आपल्याला मॉर्फोलॉजिकल म्हणजे ते कसं दिसतंय, आपण त्याचा एक तसं अपीअरन्स काय म्हणतो आपण त्याच्या अपीअरन्स वरती आपण काय जातं त्याला ठरवतो. आपण त्याच्या काय करतो तसं अपीअरन्स वरती आपण त्याला काय जातं ठरवत जात असं, त्याला आपण म्हणलं जातं मॉर्फोलॉजिकल स्टेजेस. आता त्यांच्या नावातच आहे बर्ड स्टेज. बर्ड स्टेज म्हणजे बाबा काय तर कळी सारखं दिसणार, काय जातं एका कळी सारखं म्हणजे बर्ड सारखं दिसणार, काय तर दिसणार बर्ड सारखं. आणि कॅप मधलं तर काय ते कॅप सारखं दिसणार. बेल स्टेज मध्ये बेल सारखे काय जातं स्ट्रक्चर काय जातं दिसलं जाणार असतं. हे जे स्टेजेस आहेत ह्या स्टेजेसच्या नावावरच हे मॉर्फोलॉजिकल काय जातं फीचर काय जातं ठरले जातात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया दॅट इज नथिंग बट बर्ड स्टेज. काय बघायचं बर्ड स्टेज. आता मी काय म्हणलं आपली डेंटलला महिना होती, काय होती आपली डेंटलला महिना होती. आता डेंटलला महिन्याचं काय झालं तसं प्रॉलिफरेशन झालं, काय झालं तसं प्रॉलिफरेशन झालं आणि एक काय झालं स्वेलिंग झाली. काय झालं प्रॉलिफरेशन होऊन असं काय जातं एक स्वेलिंग काय झालं स्ट्रक्चर तयार झालं. प्रॉलिफरेशन असं स्वेलिंग काय झालं स्ट्रक्चर काय जातं तयार झालं. त्यालाच म्हणलं जातं असं बर्ड स्टेज. काय म्हणलं त्याला बर्ड स्टेज, कारण ती सोलिंग आहे जी स्वेलिंग तयार झाली ती कशासारखी अपीअरन्स असली जात असते तर बर्ड सारखी अपीअरन्स असते. कशासारखी अपीअरन्स असते बर्ड सारखी काय जातं अपीअरन्स असते. आता ह्याच्यामध्ये मला सांगा ह्याच्यामध्ये आहेत मग ह्याच्यामध्ये सेल्स असणार बरोबर. त्यामध्ये कुठल्या कुठल्या सेल्स आहेत, जे आउटर सेल्स आहेत काय म्हणलं जे आउटर सेल्स आहेत दॅट इज नथिंग बट क्युबॉइडल सेल्स आहेत. कशा असल्या जातात असं पेरिफेरलच्या कसल्या असतात क्युबॉइडल सेल्स असतात. आणि सेंट्रली कशा असतात पॉलिगोन. म्हणजे बर्ड सेल्स म्हणलं तर बर्ड सेल्स म्हणल्यावर सगळ्यात पहिल्यांदा आठवायला पाहिजे बाबा डेंटलला महिन्याचं प्रॉलिफरेशन झाले, असं आजूबाजूला काय जातं असं क्युबॉइडल सेल्स आल्यात आणि मध्ये पॉलिहायड्रल काय जातं पॉलिगोनल काय जातं सेल्स आल्या. असं स्ट्रक्चर आठवलं की त्या स्ट्रक्चरच्या बेसिसवरती तुम्ही काय करू शकता त्याचं डिस्क्रिप्शन काय लिहू शकता. असं नाही डिस्क्रिप्शन राखायचं नाही पॉलिगोनल हायड्रल वगैरे असं नाही. त्याची बर्ड स्टेज किंवा जे स्टेजेस आहे स्टेजेसचा काय म्हणलं डायग्राम मी तुम्हाला पण माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठलीही कन्सेप्ट डीएडची म्हणजे जर करायची असेल तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा त्याची डायग्राम तुम्हाला समजणं महत्वाची. डायग्राम समजल्यानंतर तुम्ही त्या गोष्टीचं काय करू शकता डिस्क्रिप्शन लिहू शकता. बर्ड स्टेज म्हणल्यानंतर बाबा ती बर्ड सारखी अपीअरन्स असते, नंतर पेरिफेरीला काय जातं असं क्युबॉइडल सेल्स सेंट्रली पॉलिगोनल सेल्स वगैरे असतात हे तुम्हाला काय झालं समजायला पाहिजे. त्यानंतर पेरिफेरीला क्युबॉइडल सेंटरला पॉलिगोन असतात. त्याच्याच खाली काय जातं एक्टोमिझेनकायमल कंडेन्सेशन असतं. सर एक्टोमिझेनकायमल कंडेन्सेशन म्हणजे काय, म्हणजे दॅट इज नथिंग एक्टोमिझन काय म्हणजे दे आर ओरिजिन ऑफ मिझेनकायमा. म्हणजे ते कशा असतात बिहेव लाईक अ मिझेनकायमा. कशा असतात बिहेव लाईक अ मिझोडम. काय म्हणलं बिहेव लाईक अ मिझोडम बट देर इज ओरिजिन ऑफ न्यूरोक्रेसेस बट इज ओरिजिन ऑफ न्यूरोक्रेसेस. आता मला सांग डेंटल लामायना, डेंटल लामायना हा मला सांग की तो कसा आहे एक्टोडर्मल ओरिजिन एक्टोडर्मल ओरिजिन आहे बरोबर. आणि त्याच्यात काय झालं मिझोडर्मली काय झालं कंडेन्सेशन झालं. त्याच्यात काय झालं तसं मिझोडर्मली कंडेन्सेशन झाले. त्यामुळे ते काय झालं एक्टोमिझोकायमल कंडेन्सेशन. मग सर एक्टोमिझोकायमल कंडेन्सेशनचे सेल्स आहेत या पुढे तेवढंच राहणार का नाही.
यांच्या पुढे जाऊन काय करणार, प्रॉलिफरेशन होऊन या काय जाणार, पुढे काय जाणार, डेंटिन बनवणार, कोण पल्प बनवणार वगैरे अशा सगळ्या गोष्टी काय करणार असणार. आता त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ टूथ जम ह्याच्यामध्ये बर्ड स्टेज मध्ये काय म्हणलं, याच्या बर्ड स्टेज मध्ये ज्याच्या तुझी टूथ डेव्हलपमेंट आहे, काय म्हणलं तुझी टूथ डेव्हलपमेंट ती काय केली जाते, चालू केली जाते. टूथ डेव्हलपमेंट काय जाते, चालू काय जाते, इनिशिएट काय जाते, केली जात असेल. आता ह्यामध्ये एक गोष्ट आहे, इनॅमल ऑर्गन नावाची कन्सेप्ट आहे. काय म्हणलं, इनॅमल ऑर्गन. सर इनॅमल ऑर्गन कोणाला म्हणतात, सेंट्रल पॉलिगोनल सेल्स आणि जे पेरिफेरल क्युबॉइड सेल्स आहेत ह्याला म्हणलं जातं इनॅमल ऑर्गन. आता इनॅमल जे ऑर्गन आहे ऍक्च्युली ते काय कशाला राईज केलं जात असत, ते राईज करतं इनॅमलला. कशाला राईज केलं जात असत, तुझ्या इनॅमलला काय जातं, त्याचं फॉर्मेशन काय करतं, केलं जात असतं. आणि इनॅमल ऑर्गन आर नथिंग बट एक्टोडर्म इन ओरिजिन. काय असं इनॅमल आर नथिंग बट काय जातं, एक्टोडर्म इन ओरिजिन. बाकीचे डेंटिन पल्प सिमेंट वगैरे जे असतात दॅट इज नथिंग बट एक्टोमिझन काय मलिन ओरिजिन. कशा असलं जात असं, एक्टोमिझन काय मलिन काय जातं, ओरिजिन काय जातं असलं जात असतं. त्यानंतर मी काय म्हणलं, एक्टोमिझन काय कंडिशन म्हणजे संपलं, म्हणजे बर्ड स्टेज झालं. बर्ड स्टेज मध्ये काय जातं सर, एक डेंटल लामाइन असते, डेंटल लामाइनचं प्रॉलिफरेशन होतं आणि काय जातं एक प्रकारची सेलिंग काय जाते होते. आणि जे आउटर सेलला असलं जात असतं, जे आउटर साईडला असतात दॅट इज नथिंग बट काय जातं असतं, क्युबॉइडल सेल्स. आणि जे मध्ये जे सेल्स असतात दॅट इज नथिंग बट काय जातं, पॉलिहायड्रल सेल्स असतात. यामध्ये त्याच्या खाली काय जातं, एक्टोमिझन कायमल कंडेन्सेशन असतात. एक्टोमिझन कायमल कंडेन्सेशन पुढे येऊन प्रॉलिफरेट होऊन काय बनवत जातं, जे काय असतात डेंटल पॅपिला आणि डेंटल सॅक काय जातं, फॉर्मेशन काय जातं, केलं जात असतं. आता मी काय म्हणलं, आता बर्ड स्टेज वरनं काय कॅप स्टेज करा, म्हणजे जरा आता डेव्हलपमेंट झाली, काय झाली आता जरा अशी काय झाली डेव्हलपमेंट झाली आणि कॅप स्टेज सारखं आलं, म्हणजे कॅप लाईक फॉर्मेशन काय झालं, काय झालं कॅप लाईक फॉर्मेशन. आता ह्यामध्ये याच्यासाठी एक गोष्ट काय जाते ऍड होते. आता मी काय म्हणलं, यामध्ये एक होतं की आउटर सेलला फक्त क्युबॉइड होते, सेंट्रल पॉलिगोन आहे. आता ह्याच्यामध्ये कसं असतात, जे आउटर इनॅमल एपिथेलियम असतात हे असतात लो कॉलमनार सेल्स असतात. कशा असतात, लो कॉलमनार सेल्स. आणि इनर इनॅमल एपिथेलियम असलं जात असतात हाय कॉलमनार सेल्स असतात. कशा असतात, हाय कॉलमनार सेल्स. आणि ह्याच्यामध्ये अजून एक सेल्स ऍड होते दॅट इज नथिंग बट स्टेलेट रेटिक्युलम. काय होते, स्टेलेट रेटिक्युलम काय जाते ऍड करायचं जात असते. आता मी म्हणलं, आता जे एक्टोमिझन कायमल कंडेन्सेशन आहे, आता त्याचं पुढे होऊन काय तर बनणार आहे. आता ह्याच्यामध्ये बेस्ट म्हणजे काय जातं, प्रॉलिफरेशन म्हणजे काय जातं, एक्झॅक्ट आता आपल्याला डेंटल पॅपिला आणि डेंटल सॅक काय जाते दिसायला लागतं. म्हणजे एक्झॅक्ट काय जातं, डिफरन्शिएटिंग फीचर आपल्याला काय जातं कॅप स्टेज आणि अर्ली बेस स्टेज मध्ये काय जातं, आपल्याला ऍक्च्युली डेंटल पॅपिला आणि डेंटल सॅक काय जाते दिसायला लागतात. आता आयई आणि ओई म्हणजे इनर इनॅमल इपिथेलियम, आउटर इनॅमल इपिथेलियम. काय इनर इनॅमल इपिथेलियम. आता मी काय म्हणलं, तसं इनर इनॅमल इपिथेलियम, आउटर इनॅमल इपिथेलियम. आता यामध्ये असतं जातं एकच कॉन्सेप्ट असते दॅट इज नथिंग बट स्टेलेट रेटिक्युलम. काय म्हणलं जात असतं, स्टेलेट रेटिक्युलम. आता या स्टेलेट रेटिक्युलम म्हणजे काय असतात, ही काय जाते क्वेश्चन लाईक फॉर्मेशन सारखे करते. म्हणजे काय जाते, एक शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काय जाते यूज काय जाते, केले जाते. कशा यूज केले जात असतात, शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काय जाते यूज काय जाते, केले जात असतात. म्हणजे शॉक ऍब्झॉर्बर म्हणजे काय जातं, आता मला सांगा, याच्यापासून आपले काय जाते इम्पॉर्टंट स्ट्रक्चर बनतात बरोबर. ह्यापासून आपले काय म्हणले जात असतात, इम्पॉर्टंट काय जातं स्ट्रक्चर काय जातं, केलं जात असतात. ते इम्पॉर्टंट स्ट्रक्चर जर आहे, जर एखाद्या ट्रॉमाटाईज वगैरे जर बसला तर ते ट्रॉमा बसला, त्यामुळे जे स्ट्रक्चर असतात ते स्ट्रक्चर रप्चर होऊ नये, काय होऊ नये, ते स्ट्रक्चर रप्चर होऊ नये म्हणून काय जातं स्टेलेट रेटिक्युलम काय जातं असते जातं. दॅट इज नथिंग बट शॉक ऍब्झॉर्बर म्हणून काय जाते काम काय जाते, केली जात असते. आता मला सांग, इनर इनॅमल एपिथेलियम. इनर इनॅमल एपिथेलियम कशा असले जात असतात, लो कॉलमनर सेल्स बरोबर नाही, कशा असतात, हाय कॉलमनर सेल्स असतात. इनर इनॅमल एपिथेलियम कशा असतात, हाय कॉलमनर सेल्स असतात. या हाय कॉलमनर सेल्स पासून कशाचं फॉर्मेशन होतं, डेंटल पॅपिलाचं फॉर्मेशन होतं. कशाचं फॉर्मेशन होतं, डीपी म्हणजे डेंटल पॅपिला असतं. डीपी म्हणजे व्हॉट्सअपचा डीपी नाही, दॅट इज नथिंग बट डेंटल पॅपिला असतं. काय असतं, डेंटल पॅपिला. आणि आउटर इनॅमल एपिथेलियम असतं, त्यापासून कशाचं फॉर्मेशन होतं, डेंटल सॅकचं फॉर्मेशन होतं. कशाचं फॉर्मेशन होतं, डेंटल सॅकचं काय जातं फॉर्मेशन काय जातं, केलं जात असतं. आता डेंटल पॅपिला, आता नावातच आहे, डी फॉर एक ध्यानात ठेवायचं डेंटिन, पी फॉर म्हणजे पल्प. म्हणजे डेंटल पॅपिला म्हणलं, डेंटल पॅपिला इज नथिंग बट सर इनर इनॅमल एपिथेलियम पासून झाले, पुढे जाऊन इनर इनॅमल एपिथेलियम पासून झाले, त्यापासून काय केलं जातं, डेंटिन आणि पल्पचं फॉर्मेशन झाले. कशाचं फॉर्मेशन झाले, डेंटिन आणि पल्पचं काय जातं फॉर्मेशन झाले. आणि डेंटल सॅक आहे, काय कसं डेंटल सॅक आहे, डेंटल सॅक असलं जातं, त्यापासून त्याचं सिमेंटम आणि पल्प आणि अल्व्युलर बोनचं फॉर्मेशन होतं. आणि कशाचं फॉर्मेशन होतं, अल्व्युलर बोनचं काय जातं फॉर्मेशन काय जातं, केलं जात असतं. आणि मी म्हणलं स्टेलेट रेटिक्युलम असतात, काय जातात त्याच्यात स्टेलेट रेटिक्युलम. स्टेलेट रेटिक्युलम मी काय म्हणलं, याच्यात शॉक ऍब्झॉर्बर म्हणून असं जात असतं. आणि दिस इज याच्यात हेट्रोपॉलिसॅक्रॅइड असतं. म्हणजे काय जातं, पॉलिसॅक्रॅइड काय जातं असलं, म्हणजे म्युको पॉलिसॅक्रॅइड याच्यामध्ये काय जातं असतं, काय जातं म्युको पॉलिसॅक्रॅइड. दॅट इज नथिंग बट थिन ट्रान्सपरंट स्ट्रक्चर असतं. काय जातं याच्यात थिन ट्रान्सपरंट काय जातं स्ट्रक्चर असतं, लिक्विड स्ट्रक्चर काय जातं प्रेझेंट असतं, जेणेकरून ती काय करू शकतात, शॉक ऍब्झॉर्ब करू शकतात. जेणेकरून ती काय करू शकतात, शॉक ऍब्झॉर्ब काय जाते करू शकतात. आतापर्यंत आपली काय झाली, बर्ड स्टेज आणि काय झाली, कॅप स्टेज काय झाली, कंप्लीट झाली. बर्ड स्टेज काय म्हणलं जात असतं, डेंटलला महिन्याचं काय जातं, याच्यात प्रॉलिफरेशन होतं आणि त्यापासून याच्यात एक्टोमिझन काय म्हणलं, कंडेन्सेशन म्हणतं, इनॅमल ऑर्गन. एक दोन कन्सेप्ट आपण काय झाली बर्ड स्टेज पासून काय जाते शिकली. आता त्यानंतर आम्ही काय म्हणलं, आउटर सेल जे असतात ते कसे असतात, पॉलिहायड्रल सेल्स असतात बरोबर नाही. आउटर सेल कसे असतात जात असतात,
की बॉडी सेल्स असतात आणि जे इनर असले जात असतात ते कसे असतात इनर काय जात असतात पॉलिगोनल काय जातात सेल्स काय जातात असले जात असतात. हे झालं बर्ड स्टेजचं. बर्ड स्टेजच्या नंतर आपण काय बघितलं होतं कॅप स्टेज. आता कॅप स्टेज मध्ये परत काय जातं प्रॉलिफरेशन काय जातं केलं जात असतात आणि त्यामध्ये याच्यात आपण नवीन सेल शिकली होती दॅट इज नथिंग बट स्टेलेट रेटिक्युलम. स्टेलेट रेटिक्युलम नंतर काय झालं याच्यात परत काय जातं याच्यात एक डिफरन्शिएटिंग फीचर येते एक्टोमिझम पॅनल त्यापासून आपली डेंटल पॅपिला आणि डेंटल सॅक काय जातं दिसले जात असतात. डेंटल पॅपिला आर फ्रॉम द इनर इनॅमल इपिथेलियम आणि डेंटल सॅक इज आरायझेस फ्रॉम द याच्यात कशापासून आउटर इनॅमल इपिथेलियम असलं जातं असं. डेंटल पॅपिला म्हणजे याच्यात डीपी म्हणजे डेंटिन आणि पल्प आणि डेंटल सॅक असलं जात असतात. डेंटल सॅक पासून कशाचं फॉर्मेशन होतं सिमेंटम पल्प आणि काय जातं अल्व्हेओलर बोल. सिमेंटम पल्प आणि अल्व्हेओलर बोल. आता ह्यानंतर आपण बघूया अर्ली बेल स्टेज आणि बेल स्टेज काय असते. आतापर्यंत आपण काय बघितलं बर्ड स्टेज बघितली कॅप स्टेज बघितली. आता ह्यानंतरची पुढची स्टेज बघणार दॅट इज नथिंग बट अर्ली बेल स्टेज आणि ऍडव्हान्स बेल स्टेज. काय बघणार आहे अर्ली बेल स्टेज आणि ऍडव्हान्स बेल स्टेज. अर्ली बेल स्टेज सर नावातच आहे अर्ली बेल म्हणजे ह्याचा अर्थ कसा असला तसं बेल सारखं रिझेंबल जराच होणार. कशासारखं रिझेंबल होणार बेल सारखं रिझेंबल. आता मला लाईनीने सांगायचं सर बर्ड स्टेज होतं सर बर्ड स्टेज मध्ये काय होतं त्याच्या त्यामध्ये पेरिफेरीला काहीतरी क्युबॉइड सेल होते सेंट्रली काय पॉलिगोनल होते. त्यानंतर कॅप स्टेज होता कॅप स्टेज मध्ये काय इनर इनॅमल आउटर इनॅमल इपिथेलियमचं फॉर्मेशन झालं होतं आणि त्यामध्ये जरा असं स्टेलर रेटिक्युलमचं फॉर्मेशन. आता यामध्ये वेल डिफरन्शिएटेड काय करतं स्टेलर रेटिक्युलम काय करतो बनला जात असतो आणि ह्यामध्ये याच्यात काय जातं स्ट्रॅटम इंटरमिडियमचं फॉर्मेशन. कशाचं फॉर्मेशन येतं स्ट्रॅटम इंटरमिडियमचं पण काय जातं फॉर्मेशन काय जातं म्हणजे व्हायला काय जाते सुरुवात होते काय जाते याच्याचं स्ट्रॅटम इंटरमिडिएट व्हायला काय जाते त्याची सुरुवात काय जाते केली जात असते. आता यानंतर याच्यात जरासं वेल डिफरन्शिएटेड मी काय म्हणलं याच्यात कॅप स्टेज मध्ये काय होतं याच्यात जे एक्टोमिझन काय मसल्स होते यामध्ये काय जातं डेंटल पॅपिला डेंटल सॅक काय जातं ते डिफरन्शिएटेड झाले होतात. त्यानंतर पूर्णपणे त्याच्या फुडनं काय म्हणलं याच्यात डेंटिन अँड पॅपिला डेंटिन अँड पल्प म्हणजे काय जातं डेंटिन पल्प असतात म्हणजे दॅट इज नथिंग बट इनर इनॅमल इपिथेलियम असतं त्यापासून काय जातं ओडोंटोब्लास्ट बनवलं जातं असं. सर ओडोंटोब्लास्ट म्हणजे जे काय केलं जातं असं डेंटिनचं फॉर्मेशन करतात बरोबर. बरोबर म्हणजे डेंटिनचं फॉर्मेशन करतात म्हणजे सर हे दॅट इज नथिंग बट डेंटाईन सॅक पासून बनतात बरोबर का सर. कसं काय रे डेंटिन पासून म्हणतात डेंटिन अँड पल्पचं फॉर्मेशन सर इनर इनॅमल इपिथेलियम म्हणजे डीपी 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 हा डीपी बघायचा डीपी बघायचं काय बघायचं आपला डीपी बघायचं काय बघायचं डीपी म्हणजे डेंटाईन डेंटिन आणि पल्प डी फॉर डेंटिन पी फॉर पल्प डेंटिन पल्प कशाचं डेंटिन पल्प काय जातं इनर इनॅमल ओडोंटोब्लास्ट त्यामुळे इनर इनॅमल इपिथेलियम काय जातं फॉर्मेशन केलं जातं असं. आता ह्यामध्ये ऍक्च्युअली काय करायचं आपल्याला सिक्रेशन करायचं काय करायचं सिक्रेशन करायचं म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचं ओडोंटोप्लास्ट म्हणजे काय आता डेंटिनचं फॉर्मेशन करायचं कशाचं फॉर्मेशन करायचं डेंटिनचं फॉर्मेशन म्हणजे आता जे न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियस कशाकडे घेऊन जावं लागतील अपेक्स कडे घेऊन जावं लागतील कशाकडे घेऊन जावं लागेल अपेक्स कडे म्हणजे त्याची काय करायला लागेल पोलॅरिटी काय करायला लागेल चेंज करायला लागेल त्याची काय करायला लागेल त्याची पोलॅरिटी काय करायला लागेल चेंज करायला लागेल म्हणजे जे बेसल आहे त्यापासून अपेक्सला घ्यावं लागतील आणि जेणेकरून तिथे काय जातं सिक्रेशन घेत आहे म्हणजे जर हे अपेक्सला गेलं काय म्हणलं जर हे अपेक्सला गेलं तर ह्याच्या खालचं सगळं सिक्रेशन काय जातं खाली होणार आणि इथे काय जातं डेंटिनचं फॉर्मेशन होणार काय करायला जाणार डेंटिनचं फॉर्मेशन त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या जवळ काय असतात ओडोंटोप्लास्ट असतात दॅट इज नथिंग बट डेंटिनचं फॉर्मेशन सगळ्यात पहिल्यांदा काय जातं केलं जातं असं काय जातं अपेक्स काय जातो न्यूक्लियस काय जातं अपेक्सला जातो आणि काय जातं डेंटिनचं काय जातं फॉर्मेशन काय जातं केलं जात असतात. हे अर्ली बेस स्टेज मध्ये नाही होत दॅट इज नथिंग बट ऍडव्हान्स बेस म्हणजे अर्ली बेस स्टेज मध्ये फक्त ध्यानात ठेवायचं आहे की याच्यामध्ये न्यूक्लियसची पोलॅरिटी जरा चेंज होते स्ट्रॅटम इंटरमिडिएटचं काय जातं फॉर्मेशन. आता ऍडव्हान्स बेस स्टेज कडे घ्या मला सांगा स्टेलर रेटिक्युलम काय होतं स्टेलर रेटिक्युलम सर दॅट इज नथिंग बट हेट्रोग्लायकन दॅट इज म्युकोपॉलिसॅकराइड काय जातं क्वेश्चन लाईक स्ट्रक्चरचं काय जातं फॉर्मेशन काय जातं केलं जातं असं. सॉरी आता ह्यामध्ये काय केलं जाणार सर आता हे काय केलं म्युकोपॉलिसॅकराइड फ्लू लाईक स्ट्रक्चर होतं आता इथं काय झालं सर यामध्ये होणार कोलॅप्स काय होणार यामध्ये होणार कोलॅप्सिंग आणि कोलॅप्सिंग करून यामध्ये स्टेलर रेटिक्युलम काय होणार बारका होणार काय जातं स्टेलर रेटिक्युलम काय जातं बारका काय जातं होणार. याच्यामध्ये मी काय सांगितलं स्ट्रॅटम इंटरमिडियम होता यामध्ये स्ट्रॅटम इंटरमिडियम वेल डिफरन्शिएटेड असतात ते कशाच्या मध्ये असतात आउटर इनॅमल इपिथेलियम आणि इनर इनॅमल इपिथेलियम काय म्हणलं आउटर इनॅमल इपिथेलियम आणि इनर इनॅमल इपिथेलियमच्या मध्ये कोण असलं जात असतं तुझा स्ट्रॅटम इंटरमिडियम काय जात असतात म्युरेजन काय जातं असलं जात असतं आणि इनर इथं काय जातं वेल डिफरन्शिएटेड ओडोंटोब्लास्ट काय जातं केलं जात असतात आणि फर्स्टली कशाचं फॉर्मेशन केलं जातं डेंटिनचं फॉर्मेशन काय जातं केलं जात असतं. कशाचं फॉर्मेशन केलं जात असतं डेंटिनचं काय जातं त्याचं फॉर्मेशन काय जातं केलं जात असतात आणि याच्या अवतीभोवती जे असं आउटर इनॅमल तिथे काय जातं डेंटल सॅकचं काय जातं असं वेल डिफरन्शिएटेड फॉर्मेशन काय जातं केलं जात असतं म्हणजे ह्याच्यामध्ये काय केलं जातं हे लक्षात ठेवलं की याच्यामध्ये ऍडव्हान्स बेस फर्स्ट डेंटिनचं काय जातं फॉर्मेशन झालं त्यानंतर आहे तसं जे स्टॅटियम म्हणजे स्टेलर रेटिक्युलम आहे त्याचं काय तसं कोलॅप्सिंग झालं वेल डिफरन्शिएटेड स्टॅटियम इंटरमिडिएट काय जातं झालं त्यानंतर डेंटल पॅपिला पासून डेंटिनचं काय जातं फॉर्मेशन काय झालं तसं करण्यात आलं
ह्या सगळ्या गोष्टी काय जातात तू काय जातं ध्यानात ठेवणार. म्हणजे अर्ली बेस स्टेज, ॲडव्हान्स बेस स्टेजमध्ये जसं-जसं काय म्हणलं, मी काय म्हणलं याच्यात जसं-जसं पुढे जासाल, तसं-तसं काय केलं जात असतं तर तुझ्या याच्यात ते सेल्स आहेत, त्या सेल्स पुढे काय जातात त्याच्यात वेल डिफरन्शिएटेड काय जातं फॉर्मेशन. म्हणजे ज्या याच्यात नॉर्मल जे एक्टोमिझम काय मुलं होत्या, म्हणजे ज्या याच्यात काहीच करत नव्हत्या, त्याच्यापासून डेंटन पल्प बनला, डेंड्रल सॅक बनला, त्यापासून डेंटिनचं फॉर्मेशन झालं, बाकीच्यापासून याच्यात पल्पचं फॉर्मेशन वगैरे काय जातं पुढे जाऊन काय जातं केलं जाणार असतं. मग ते आता आपलं ह्याच्यामध्ये काय झालं याच्यात पूर्णपणे काय झालं मॉर्फॉलॉजिकल स्टेजेस झाला. तर सगळ्यात शेवटची स्टेज दॅट इज नथिंग बट काय बघायचं रूट फॉर्मेशन कसं घ्यायचं. दॅट इज नथिंग बट हर्ट्स विथ रूट इपिथेलियल शीट फॉर्मेशन. काय व्हायचं हर्ट्स विथ रूट इपिथेलियल शीटचं फॉर्मेशन. हे काय केलं जातं हे ऍडव्हान्स बेसिस ऍडव्हान्स बेल्ट त्याच्या पुढे काय जातं केलं जातं. आता आपण सगळ्यात लास्ट बघूया दॅट इज नथिंग बट हर्ट्सविक रूट इपिथेलियल शीटचं फॉर्मेशन. आपण काय बघितलं होतं की जे ऍडव्हान्स बेसिस असते काय जाते याच्या ऍडव्हान्स काय जाते बेसिस काय जात असते काय जाते ऍडव्हान्स बेसिस. आणि तिथे काय जातं हा जो पोर्शन असतो काय जातो हा जो पोर्शन आहे इनर इनॅमल इपिथेलियम आणि इपिथेलियम ह्याला काय म्हणलं जातं सर्वायकल लूप असं काय जातं म्हणलं जातं. याला काय म्हणलं जातं सर्वायकल लूप असं काय जातं म्हणलं जातं. असं काय जातं सर्वायकल काय जातं लूप काय जातं असं जात असतं. या सर्वायकल लूप मध्ये काय जातं दोन इन्क्लूड असतात इनर इनॅमल इपिथेलियम आणि आउटर इनॅमल इपिथेलियम असतात. काय जातं इनर इनॅमल इपिथेलियम आणि आउटर इनॅमल इपिथेलियम काय जात असतात. हे काय जातं प्रॉलिफरेट करून हे काय जातं डायफ्रामॅटिक स्ट्रक्चर काय जातं जे डायफ्रामॅटिक काय स्ट्रक्चर काय जातं फॉर्मेशन करतं. काय जातं एक डायफ्रामॅटिक काय जातं स्ट्रक्चर काय जातं फॉर्मेशन करतं आणि पुढे काय जातं प्रॉलिफरेट करतं आणि काय जातं डायफ्रामॅटिक स्ट्रक्चर पुढे जाऊन काय करतं असं काय जातं प्रॉलिफरेशन काय जातं केलं जातं. असं पुढे जाऊन याचं काय जातं डायफ्रामॅटिक स्ट्रक्चर काय प्रॉलिफरेशन काय जातं केलं जात असतं. म्हणजे हर्टरी रूट इपिथेलियल शीट मध्ये काय जातं याचं फॉर्मेशन काय म्हणलं याचं फॉर्मेशन कधी केलं जात असतात ज्या टाइमला तुझी फर्स्ट लेअर ऑफ डेंटिन काय जाते ज्या तुझे फर्स्ट लेअर ऑफ डेंटिन काय जाते फॉर्म केली जाते त्यानंतर काय जातं तुझं रूटचं फॉर्मेशन काय जातं रूटचं फॉर्मेशन काय जातं सुरुवात व्हायला काय जातं येत असतं. आता ह्यानंतर मी काय म्हणलं जसं सुरुवात व्हायला आता मला सांग रूट आहे आता मला सांग सगळे दात आहेत आता सगळे दात म्हणजे काय इन्साइजर काय नाही प्रीमोलार काय जातं प्रीमोलार्स वगैरे असतात आणि मोलार्स असतात. या सगळ्यांमध्ये काय सिंगलच रूट आहे नाही कोणामध्ये सिंगल रूट आहे कोणामध्ये डबल रूट आहे कोणामध्ये ट्रिपल रूट आहे. म्हणजे याच्या थर्ड रूट दिलेल्या शीट मध्ये याच्यासाठी काय जातं सिंगल रूट डबल रूट आणि ट्रिपल रूटचं काय जातं असं फॉर्मेशन काय जातं केलं जातं. त्याच्या डायफ्रामॅटिक साईज नंतर काय जातं याच्यात केलं जात असतं नंतर फॉर्मेशन काय जातं केलं जात असतं. आता मी काय म्हणलं याच्यात रेस्ट सेल्स ऑफ द याच्यात डेंटल लामाइन इज कॉल्ड एज याच्यात सिरीज म्हणलं होतं काय जातं रेमिनंट ऑफ सिरीज म्हणलं होतं काय म्हणलं याच्यात मी रेमिनंट्स ऑफ द याच्यात सिरीज काय म्हणलं होतं. तसंच द HERS म्हणजे काय जातं हर्टविक रूट पेशीच्या रेमिनंटला काय म्हणलं जातं असं रेस्ट ऑफ मॅलिसिस म्हणलं काय म्हणलं जातं रेस्ट ऑफ मॅलिसिस. हे तुम्हाला क्वेश्चन यायचं कशाला MCQ ला विचारतात बाबा याच्यासाठी HERS रेमिनंटला मॅलिसिस म्हणतात डेंटल लामाइनला काय म्हणलं जातं असं नंतर इनॅमल ऑर्गनच्या याला काय जातं म्हणलं जातं. या सगळ्या गोष्टी काय जायच्या तुम्हाला काय जातं नंतर काय जातं विचारलं जात असतात. म्हणजे आतापर्यंत काय झालं आपले मॉर्फॉलॉजिकल काय झालं स्टेजेस संपले आपल्या काय झालं मॉर्फॉलॉजिकल काय स्टेजेस काय झाल्या म्हणजे काय होती सगळ्यात पहिल्यांदा बर्ड स्टेज होती बर्ड नंतर काय होती कॅप नंतर कशाची होती अर्ली बेल स्टेज होती शेवटी होती बेल स्टेज आणि सगळ्या शेवटी कशाचं फॉर्मेशन केलं आपण रूटचं फॉर्मेशन केलं. कशाचं फॉर्मेशन केलं रूटचं कसली होती हर्टविक रूट इपिथेलियल शीट काय जाते केलं जात असते. कशापासून असं डायफ्रॅगम असतं दॅट इज नथिंग बट कशापासून प्रॉलिफरेट होतं सर्वायकल जे लूप असतं काय जे सर्वायकल लूप असतं त्यापासून प्रॉलिफरेशन काय जाते केलं जात असतं. आता ह्यानंतर आपल्याकडे सगळ्यात शेवटचा पार्ट बघूया दॅट इज नथिंग बट हिस्टोफिजिओलॉजिकल स्टेजेस. काय बघायचं आता आपल्याला हिस्टोफिजिओलॉजिकल स्टेजेस बर्ड स्टेजेस जशा 5 होत्या तसेच हिस्टोफिजिओलॉजिकल काय 5 स्टेजेस काय असले जात असतात. आतापर्यंत आपण काय केलंय त्याचं मॉर्फॉलॉजिकल काय स्टेजेस काय ते संपवले होतात. आता आपण बघणार हिस्टोफिजिओलॉजिकल म्हणजे याच्यात ज्या ऍक्च्युअली रिलेटेड आहे ते तुझ्या याच्या मॉर्फॉलॉजिकल ज्या स्टेजेस आहेत काय जातात ते तुझ्या याच्या मॉर्फॉलॉजिकल स्टेजेस आहेत मॉर्फॉलॉजिकल स्टेजेस मध्येच काय जाते ह्या स्टेजेस काय जातं रिलेट काय जाते केलं जातं असं म्हणजे त्यामध्ये जी होणारी मॉर्फॉलॉजी आहे आणि मॉर्फॉलॉजीच्या मागे काय फिजिओलॉजी काय जाते चेंज केली जाते त्या मॉर्फॉलॉजीच्या मागे काय याच्यात काय फिजिओलॉजी काय जाते चेंज केलं जात असेल ते बघण्या याच्यासाठी ह्यामध्ये काय जातं बघायचं इनिशिएशन. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा मला सांगा की याच्यात काय बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं डेंटलला महिना काय बघितलं तर डेंटलला महिना याच्यात किती तर 6 वीक ऑफ इंट्रायुटरल लाईन आफ्टर द 27 डे ऑफ द याच्यात बकोफॅरिंजियल मेम्ब्रेनचं रप्चर काय जातं केलं जातं असं म्हणजे तिथे ऍक्च्युअली काय झालं त्याच्यात इनिशिएशन सुरुवात झाली ते काय केलं तिथे ऍक्च्युअली काय जातं इनिशिएशन काय जातं झालं होतं. आता आफ्टर इनिशिएशन आता इनिशिएशनच्या नंतर डेंटल महिन्याचं काय जातं असं प्रॉलिफरेशन होऊन काय जाते बर्ड स्टेज काय जाते केलं जात असे म्हणजे प्रॉलिफरेशन काय म्हणलं प्रॉलिफरेशन हे कुठल्या स्टेजच्या जरा रिलेटेड आहे तर तुझ्या
बर्ड स्टेज, कॅप स्टेज वगैरे ज्या स्टेजेस आहेत त्याच्या स्टेजेसच्या काय जातं रिलेटेड. आता त्यानंतर असं मॉर्फो डिफरन्शिएशन. आता मॉर्फो डिफरन्शिएशन म्हणजे ह्याच्यामध्ये काय येतात शेप आणि साईज काय जातात याच्या सट्टूची ते ठरवले जात असेल. म्हणजे मॉर्फो डिफरन्शिएशन मध्येच कोण येणार तर तुझ्या ऍक्च्युअली येणार जे तुझे बर्ड स्टेज, कॅप स्टेज, अर्ली बेस स्टेज, ऍडव्हान्स बेस स्टेज हे काय जातात मॉर्फो डिफरन्शिएशन मध्ये काय जातं म्हणजे मॉर्फोलॉजिकल कसं डिफरन्शिएट काय जातं असं जातं सर. त्यानंतर असतं हिस्टो डिफरन्शिएशन. सर हिस्टो डिफरन्शिएशन म्हणजे जे हिस्टोलॉजिकल जे आहे म्हणजे जे काय जे तुझ्या सेल्स आहेत काय जे तुझ्या सेल्स आहेत त्या सेल्स पासून काय जातं ऍक्च्युअली काय जातं म्हणजे मी काय म्हणलं होतं एक्टोमिझन काय सेल होती त्यामध्ये डेंटल पॅपिला होते, डेंटल सॅक होते, त्यामध्ये डेंटल पॅपिला पासून माझे डेंटल पल्प बनवलं होतं, त्यानंतर दुसऱ्यापासून सिमेंट पल्प आल्व्हेओलार बोन म्हणत होते. ओडोंटोब्लास्ट होता, ओडोंटोब्लास्ट डेंटल पॅपिला पासून त्यापासून डेंटिनचं फॉर्मेशन होतं. म्हणजे जे आता मी काय म्हणलं आता बाबा माझी ओडोंटोब्लास्ट पासून कसं फॉर्मेशन होतं तर माझ्या डेंटिनचं होत होतं. माझी इनॅमल ऑर्गन मधलं जो अमिलोब्लास्ट आहे तो एक्टोटोपिन ओरिजिन त्यापासून माझं कशाचं फॉर्मेशन होत होतं माझे इनॅमलचं फॉर्मेशन होत होतं. सगळ्या काय झाला हिस्टो डिफरन्शिएशन स्टेज झाल्या. कसल्या झाल्या ह्या हिस्टो डिफरन्शिएशन काय झालं स्टेज झाल्या. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा इनिशिएट करून प्रॉलिफरेट केलं, प्रॉलिफरेट करून मॉर्फोलॉजिकल स्टेजेस बघितल्या, त्यानंतर मॉर्फोलॉजिकल स्टेजेस बघितल्या, त्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं तसं तुझे अमिलोब्लास्ट पासून काय म्हणतो, ओडोंटोब्लास्ट पासून, सिमेंटोब्लास्ट पासून काय म्हणतं. आता हे सगळं झालं. आता ह्यानंतर याच्यामध्ये ऍक्च्युअली कशामध्ये ऍडजस्ट आहे यामध्ये डिपोजिशन करायचं. आता नुसतं त्यापासून सेल बनल्यात. आता यानंतर इनॅमलमध्ये ऑर्गॅनिक मॅट्रिक्स वगैरे टाकावं लागेल. सेल काय बनवायला कॅल्सिफाईड स्ट्रक्चर काय जाते बनवायला लागतील, काय बनवायला कॅल्सिफाईड म्हणजे अमिलोब्लास्ट, ओडोंटोब्लास्ट म्हणजे ह्याच्यामध्ये काय करणार अमिलोजेनेसिस, ओडोंटोजेनेसिस वगैरेच्या प्रोसेस यामध्ये काय म्हणतात बट अपोजिशन काय जातं म्हणजे त्याला काय म्हणलं जातं असं अपोजिशन काय जातं म्हणलं जातं असं. म्हणजे मॉर्फोलॉजिकल किती स्टेजेस होत्या तर माझ्या याच्या 5 स्टेजेस होत्या. म्हणजे याच्या बर्ड स्टेज, कॅप स्टेज, अर्ली बेस स्टेज, त्यानंतर ऍडव्हान्स बेस स्टेज आणि काय केलं जात होतं तर रूट स्टेज. आता हिस्टोफिजियोलॉजिकल सगळ्यात पहिले इनिशिएशन नंतर प्रॉलिफरेशन नंतर मॉर्फो डिफरन्शिएशन, हिस्टो डिफरन्शिएशन आणि शेवटी काय होते अपोजिशन होते. शेवटी काय होते अपोजिशन काय जाते केलं जातं ते. म्हणजे आतापर्यंत आपण काय केलं सगळे जे कव्हर होते सगळे पॉईंट काय झाले आपण कव्हर केले. मॉर्फोलॉजिकल असं हिस्टोफिजियोलॉजिकल काय जातं म्हणलं जात असतात, कोणाच्या रिमेनंटला काय म्हणलं जात असतात, कोणाच्या मध्ये कुठल्या सेल्सला कसं फॉर्म डेंटल पॅपिलापासून काय होतं, डेंटल सॅक पासून काय जाते केलं जात असतात. या सगळ्या गोष्टी आपण काय जात्या बघितल्यात. जर काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. हे जे नोट्स मी तुम्हाला माझ्या काय जाते वेबसाईटवरती दिले जाते. धन्यवाद.